नमस्कार. इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स पुणे यांचे हे यूट्यूब चॅनल आहे. मी डॉक्टर विनोद शेलार. लहान मुलांना अतिसार म्हणजेच डायरियाचा त्रास झाल्यास घरच्या घरी काय उपचार करता येतील याची माहिती देणार आहे. लहान मूल म्हणलं की सर्वसाधारणपणे उलट्या जुलाबाचा त्रास होतोच. अशा वेळी आपण घरी काय करू शकतो याबद्दल मी काही शब्द आज सांगतोय. कोणत्याही पेशंटला डायरिया झाल्यास त्याचं शरीरातील पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहणं म्हणजेच हायड्रेशन व्यवस्थित राहणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा वेळी लहान बाळाला ORS किंवा मीठ साखरेचं पाणी वरचेवर देत राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बाळाला साधं पाणी जास्त प्रमाणात देत राहणं हे अतिशय चुकीचं आहे. अतिसार होत असताना मीठ साखरेचं पाणी किंवा ORSचं पाणी वरचेवर देत राहणं हे साध्या पाण्यापेक्षा अतिशय जास्त परिणामकारक आहे. ज्या माता बाळाला अजूनही अंगावर दूध पाजतात त्यांनी अंगावर दूध पाजत राहणं हेही महत्त्वाचं. त्याचबरोबर मुलांना घरच्या घरी बनवलेलं ताजं व स्वच्छ अन्न वरचेवर देत राहा. तसेच याबरोबर शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं किंवा डिहायड्रेशन होणं याच्या लक्षणांकडेही लक्ष द्या. ही लक्षणं म्हणजे लघवीचं प्रमाण कमी होणं, लघवीचा कलर डार्क होणं, चेहरा हातपायावर सुरकुत्या पडणं, बाळाची ऍक्टिव्हिटी कमी होणं, खूप ताप येणं, लघवी कमी होणं, लालसर संडास होणं, खूप उलट्या होणं, उलटीमधून रक्त जाणं किंवा काळपट रंगाची उलटी होणं, पोट फुगणं, तीव्र वेदना, अजिबात खात नसलेलं बाळ ही अशी काही लक्षणं जर आढळून आली तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. शेवटी अतिसार आपण कशा प्रकारे टाळू शकतो? अतिसार टाळण्यासाठी खालील काही गोष्टी करता येतील. त्यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारण स्वच्छता. बाळाचं अन्न तयार करण्यापूर्वी हात साबणानं स्वच्छ धुवून घेणं हे महत्त्वाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉटल फिडिंग टाळणं. आणि शेवटी अतिसार टाळण्यासाठी आपण रोटाव्हायरस नावाचं वॅक्सिन बाळाला देऊन घेऊ शकतो. याविषयी अधिक माहिती आपण आपल्या बालरोग तज्ज्ञांकडे जाऊन घेऊ शकतो. धन्यवाद.